कसं फसवणूक करतायत ते बघा. हे वधूवर वार्ता मॅरेज ब्युरो म्हणून सांगितलं आहे. वधूवर वार्ता हे माझं आहे, मी लिगली रजिस्टर आहे गुगलवरती. वधूवर वार्ता म्हणून माझी वेबसाईटसुद्धा आहे. आणि हे बघा, हे वधूवर वार्ता मॅरेज सेंटर, कळलं ना. आणि माझा फायदा करून त्याने किती व्ह्यू मिळवलेत? 1.2 कोटी व्ह्यू मिळवलेत. 3 महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकला याने. व्हिडिओ बघा, म्हणजे कशी फसवणूक आहे. लड़का शादी कर ले और मेरे बच्चे का ध्यान रखे और मेरा ध्यान रखे, मुझे वैसा पति चाहिए बस भैया, मैं यही चाहती हूँ. आपको शादी करनी है, शादी के लिए लड़का चाहिए, चाहे कैसा भी हो, काला गोरा से फर्क नहीं पड़ता, बस वो मेरे बच्चे का इज्जत करे, बस इतना ही चाहिए, मैं भी उतना ही करूँ. मुझसे कोई भी लड़का शादी कर ले और मेरे बच्चे का ध्यान रखे और मेरा ध्यान रखे, मुझे वैसा पति. तुमच्या लक्षात आलं, माझं नाव अमोल गावडे आणि हे माझं नाव वापरून यांनी 1.2 कोटी व्ह्यू मिळवलेत. आणि चुकीचे व्हिडिओ बनवत आहेत आणि लोकांना फसवत आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, मी जे व्हिडिओ टाकतो आहे यूट्यूबला, त्यांचे डायरेक्ट फोन नंबर टाकतो आहे. फक्त मुलींचे फोन नंबर मी टाकत नाही आणि मुलींचे फोटो दाखवून मी पैसे कमवत नाही. बऱ्याच मुलींचे फोटो जे यूट्यूबला दिसत आहे त्याच्या खालती काय काय लिहिलेलं असतं भरपूर. आणि गरीब आहे, असं आहे, तसं आहे, आणि फोटो दाखवून ते पैसे कमवत असतात. ते काही फोटो म्हणजे जे मला कंप्लेंट आले आणि ते फोटो मी काय केलं, माझ्या यूट्यूबला टाकलेले आहेत बघा. पण ते फोटो खरे नाहीत. ते कोणी विश्वास ठेवू नका तिथे. ते फसवणूक करणारे फोटो आहेत ते. त्याच्यामुळे कसं लोकांना समजावं म्हणून मी ते टाकलेले आहेत, कळलं ना. त्याच्यामुळे ते विचार करू नका त्याच्यावरती. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनी जाहिराती द्या. जाहिरात फार कमी पैसे आहेत, एकदाच पेमेंट करायचं आहे आणि कुठे भटकायची गरज नाही तुम्हाला. कारण काय, तुमची जी जाहिरात असते ना, ती जाहिरात डायरेक्ट सगळ्यांना दिसते. पब्लिश करतो मी, डायरेक्ट सगळ्यांना दिसते. आणि तुमच्या नंबरवरती तुम्हाला कॉल येणार, कारण तुमचा नंबर सगळ्यांना दिसणार. ज्या व्यक्तीला पाहिजे ती व्यक्ती डायरेक्ट तुम्हाला कॉल करणार. अशी सिस्टीम माझ्याकडे आहे. आणि ही सिस्टीम कोणी राबवत नाही. कारण काय, कारण त्यांचं नुकसान असणार. कारण काय, नुकसान म्हणजे नुकसान नसतं, पण त्यांना कसं भरपूर पैसा हवा असतो आणि त्याच्यामुळे ती लुटालूट चालू आहे. त्यामुळे सावध राहा सगळ्यांनी. आणि जर मी काही चुकीचं असलो तर मला कमेंट द्या तशी, की मी चुकीचं काम करतो आहे म्हणून. पण मी कुठलंही चुकीचं काम करत नाही आहे. जे मॅट्रिमोनी आहेत ना, माझं नावसुद्धा वापरत आहेत, विचार करा. आता हे बघा, वधूवर वार्ता हे मॅरेज ब्युरो हे माझं आहे. मी अमोल गावडे बोलतो आहे, माझं आहे वधूवर वार्ता मॅरेज ब्युरो. हे वधूवर वार्ता हे खोटं वाटतं, नेटवर टाका, www.vadurvarta.com हे टाका. मी माझ्या नावानेच वेबसाईट दिसेल आणि ती वेबसाईट पूर्णपणे फुकट ठेवली आहे मी, पूर्णपणे गोरगरिबांसाठी. मग तरीसुद्धा त्यांनी माझं नाव वापरलं. का वापरलं आहे? कारण मला मार्केटमध्ये नाव आहे. मी जे व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओमध्ये माझा फोटो वापरतो आहे, मी माझा फोटो टाकतो आहे. ते व्हिडिओ खरे आहेत, हे लक्षात घ्या. जिथे माझा फोटो लावला आहे ते व्हिडिओ खरे आहेत. माझा फोटो लक्षात ठेवा. बाकी सगळीकडे फ्रॉड चालला आहे. मी असं म्हणत नाही मी प्रत्येकाला एखादं दुसरं कोणतरी असेल चांगलं, नाही असं नाही, पण ते शोधायला खूप कष्ट पडतील, समजलं ना. तर हे फसवणूक करणारे व्हिडिओ आहेत. आता बघितलं तुम्ही काय सांगितलं ते. कुणाचं तरी काहीतरी शूटिंग करून आणतात किंवा काहीतरी करतात किंवा त्यांना पैसे देतात आणि शूट करतात. तो प्रकार मी करत नाही आहे, समजलं ना. तर त्याच्यामुळे कसं मी जे व्हिडिओ बनवले ते काही लोकांच्या आवाजात बनवलेत, त्यांनी आपलं बायोडाटा सांगितलेला आहे तसे बनवलेत. किंवा मी सांगतो आहे काय, तुम्ही आणि ते दोघांनी मिळून काहीतरी व्यवहार करा. मी स्वतः लग्न जमवत नाही. मी प्रत्येक व्हिडिओ सांगितलेलं आहे बघा, मी स्वतः लग्न जमवत नाही, कळलं ना. तर त्याच्यामुळे मी कुठलीही जबाबदारी घेत नाही. हे का करतो आहे मी, पहिलं मी स्वतः लग्न जमवायचो, पण आता मी जबाबदारी कुठलीही घेणार नाही. तुम्ही 10 लाख माझ्यासमोर ठेवा, पण मी जबाबदारी घेणार नाही. कारण काय, सगळीकडे फ्रॉड चालले आहेत आजकाल. काही मुली अशा फसव्या येऊ शकतात माझ्याकडे, की त्या मुलांना फसून घेऊन जाऊ शकतात सगळं प्रॉपर्टी. किंवा काही मुलं येऊ शकतात, ते मुलींना पण मुलींची दागदागिने हडप करू शकतात, चुकीचं काहीतरी करू शकतात. आणि त्यासाठी मी कुठली जबाबदारी घेत नाही. आता हे जग बदललेलं आहे आणि आज कोणाची गॅरंटी घेऊ शकत नाही. आणि म्हणून मी माझे नियम चेंज केलेत. आणि मी फक्त लोकांना फक्त जी स्थळं आहेत ती व्हिडिओतून फक्त सांगतो आहे, पण तुमचं तुम्ही बघायचं तिथे. मी कुणाचेही नंबर शेअर करत नाही. मी फक्त आणि फक्त जाहिरात करतो आहे. ज्या लोकांना पटतं आहे त्यांनी जाहिरात द्या आणि पटपट जाहिरात द्या, कारण लग्न जमतं आहे तिथे. त्यामुळे जाहिराती देण्याचा प्रयत्न करा.
माझा नंबर तुम्हाला माहिती आहे. माझा नंबर माझ्या प्रोफाईलला दिसेल. माझ्या प्रोफाईलमध्ये जा. ते कसं जायचं, कोणाला तरी विचारा कसं जायचं ते, किंवा मला सबस्क्राईब कसं करायचं हे कोणाला तरी विचारा. सबस्क्राईब करून का ठेवा, कारण माझे व्हिडिओ दिसतील तुम्हाला. मी काय स्थळं टाकलेत, किती स्थळं टाकलेत, किती लोकांनी विश्वास ठेवला आहे, किती कमेंट आल्यात आणि किती छान छान कमेंट आल्या, दुआ देत आहेत मला, ते बघा. कोणी फ्रॉड व्यक्ती म्हणजे चुकीची कमेंट केली नाही. आणि जी चुकीची कमेंट येतात ते मॅट्रिमोनीवाले आहेत. त्याची शहानिशा करा. तुम्ही काय करा, त्यांना मेसेज करा, म्हणजे जे कोण आहेत ते, आणि ते काय बोलतात, कसं बोलतात ते बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते मॅट्रिमोनीवाले आहेत. कळलं ना? तर त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. आणि मी कोणालाही लुटलं नाही. सगळ्यांचे नंबर मी टाकतो आहे वरती. तर मी कोणाचं म्हणजे वाईट चिंतत नाही मी. समजलं ना? तर जास्तीत जास्त शेअर करा. हे असे लोक असतात आणि हे चुकीचे व्हिडिओ बनवतात. खालती बघा, सुंदर अनाथ आश्रममधील वधूला लग्नासाठी वर पाहिजे, अनाथ आश्रम. आता हा बघा व्हिडिओ. हे अनाथ आश्रममध्ये बघा, एवढी सुंदर मुलगी अनाथ आश्रममध्ये असते का? फसवणूक करणारे व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.